नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वा, विषय इंग्रजी, पोएम 2.5 नोज वर्सेस आईज यातील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A4 आणि A5. चला तर मग सुरुवात करूयात. A4 मधली पहिली ॲक्टिव्हिटी आहे जस्टिफाय द वर्डिक्ट डिलिवर्ड इन द पोएम, की कवितेत खाली दिलेला जो काही खटला आहे या खटल्याच्या निर्णयाचं समर्थन आपल्याला करायचं आहे. आय कॅन सपोर्ट माय आन्सर विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग सुटेबल आर्ग्युमेंट, की मी माझ्या उत्तराला खाली दिलेल्या आर्ग्युमेंटच्या साहाय्याने सपोर्ट करू इच्छितो. आणि ते आर्ग्युमेंटचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी 3 लिहायचे सांगितलेले आहेत, तर ते आपण लिहूयात. स्पेक्टॅकल्स आर ऑलवेज वॉर्न ऑन दी नोज. बी आहे विदाऊट द नोज फॉर सपोर्ट द स्पेक्टॅकल्स वुड बी ऑफ नो यूज. आणि सी आहे अ पेअर ऑफ स्पेक्टॅकल्स आर डिझाईन्ड टू परफेक्टली फिट द शेप ऑफ दी नोज. यानंतरची A4 मधली सेकंड ॲक्टिव्हिटी आहे कंपोज 2 लाईन्स ऑफ युअर ओन ऑन एनी सेन्सरी ऑर्गन, की कोणत्याही एका सेन्सरी ऑर्गनवर आपल्याला 2 लाईन कंपोज करायच्या आहेत. आणि याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल की आता सेन्सरी ऑर्गन जे आपले ज्ञानेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, जसे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, हे आपले ज्ञानेंद्रिय आहे. या ज्ञानेंद्रियांपैकी एका ज्ञानेंद्रियावर आपल्याला पोएम कंपोज करायची, 2 लाईन्स लिहायचे. तर त्यातील आईजवर आपण लिहूत 2 लाईन्स. विंडोज into a person's soul and heart sadly the lovely pair themselves cannot see. आता यानंतर A4 मधील थर्ड ॲक्टिव्हिटी आहे इमॅजिन दॅट यू आर द लॉयर डिफेंडिंग द केस ऑफ द आईज इन द कोर्ट, की अशी कल्पना करा की तुम्ही एक वकील आहात आणि तुम्ही डोळ्यांच्या बाजूने कोर्टामध्ये केस लढत आहे, त्याचा बचाव करत आहे. प्रेझेंट युअर काउंटर स्टेटमेंट इन सपोर्ट ऑफ युअर क्लायंट, की तुमचे जे अशील आहे या अशिलांना पाठिंबा देणारं तुमचं जे काउंटर स्टेटमेंट आहे हे काउंटर स्टेटमेंट या ठिकाणी प्रेझेंट करायचं आहे. आता काउंटर स्टेटमेंट काय असतं? ही काउंटर स्टेटमेंट म्हणजेच काय असते? प्रतिवाद. याला इंग्लिशमध्ये काउंटर स्टेटमेंट असं म्हणतात. तर तो प्रतिवाद आपल्याला या ठिकाणी सादर करायचा आहे. त्याचं उत्तर आपण लिहू. ऑन बिहाफ ऑफ द आईज आय वुड लाईक टू प्रेझेंट द आर्ग्युमेंट अबाउट द नेचर ऑफ द स्पेक्टॅकल्स. द स्पेक्टॅकल्स आर अ पीस ऑफ इक्विपमेंट mean to provide clear sight. When a person has weak or faulty eyesight, they are prescribed a corrective measure, that is spectacles which have lenses specified for that person's weak eyes. The nose is an organ for smelling and has no use for corrective glasses. The nose merely serves to hold up the glasses for the eyes to see. Since the nose is conveniently below the eyes on the face, the spectacles are merely supported on the nose. Hence, I would argue that the spectacles belong to the eyes, your lordship. आता यानंतर आपण ॲक्टिव्हिटी A5 पाहूयात. ॲक्टिव्हिटी A5 मधील पहिली ॲक्टिव्हिटी आहे राईट द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आपल्याला या कवितेचं रसग्रहण लिहायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला कोणकोणते मुद्दे वापरता येतील त्या मुद्द्यांच्या आधारे आपण
याचं ॲप्रिसिएशन लिहिणार आहोत. तर फर्स्ट पॉईंट आहे अबाउट दी पोएम पोएट टायटल, की कवीबद्दल आणि त्याच्या शीर्षकाबद्दल. द पोएट विल्यम कॉपर is famous for his satirical works. The poem Nose versus Eyes is such a one, gently humorous. It pokes fun at the sometimes absurd decisions arrived at in jurisprudence when the law is applied without using human discretion and thought. The eyes and nose, sensory organs, symbolize human behavior. सेकंड पॉइंट आहे थीम, सेंट्रल आयडिया, मध्यवर्ती कल्पना. द थीम इज अबाउट टिपिकल ह्युमन बिहेवियर इन सोसायटी विच इज ग्रीडी, पीपल हू ग्रॅब ॲट समथिंग विच इज नॉट theirs and deprive those who deserve it. Third point, poetic style, language, poetic devices used in the poem, की या कवितेची शैली, यामध्ये वापरण्यात आलेली भाषा आणि या कवितेमध्ये वापरण्यात आलेले भाषेचे अलंकार कोणकोणते ते आपण बघूयात. द पोएम इज इन स्टॅन्झाज ऑफ 4 lines each. The first and third and the second and fourth lines rhyme in each. The sensory organs are personified. The eyes and nose are the parties fighting the case, claiming ownership of the spectacles. The tongue is the lawyer. The ear is the chief baron, the judge. The tongue is attributed with qualities of skillful arguing and learning. The tongue is also given the quality of shifting loyalties and doublespeak. This is what lawyers do. The ear is spoken of as having good judgment. The poem has many words and phrases related to the legal field. Your lordship is how the tongue addresses the ear. Decreed, a grave solemn tone. Pleaded, arguments are a few more words used in the court. Fourth point आहे स्पेशल फीचर्स. आता कोणकोणते स्पेशल फीचर्स आहेत? The poem is unique in that it is a gentle criticism of the judicial system. Criticism of the judiciary is dangerous and could even land one into trouble. But the poet has been gently mocking in his style, which does not offend but is completely truthful in the scenario which is presented. Fifth point आहे मेसेज, व्हॅल्यूज, मोरल्स इन द पोएम. या कवितेद्वारे देण्यात येणारा संदेश, त्यामधील मूल्ये, नैतिकता, नैतिक मूल्ये कोणकोणते आहेत? द मेसेज द पोएम सेंड्स आउट इज दॅट द जजेस verdict should also keep in mind the human values and not just arrive at decisions based purely on law books. Sixth point, your opinion about the poem, की तुमचं या कवितेबद्दल असलेलं मत काय आहे, तुम्हाला काय वाटते या कवितेबद्दल? The poem reminds one of the hypocrisy, greed in people to grab what is not theirs. It shows how the weak are unable to defend themselves, though they are on the side of the right. They are often wronged, the nose trying to grab the spectacles when the weak eyes need them is the perfect example in the poem Nose versus
eyes. A5 मधली सेकंड ॲक्टिव्हिटी आहे राईट द समरी ऑफ द पोएम, की दिलेल्या कवितेची समरी म्हणजे सारांश लिहायचा आहे. आणि कंसात काय दिलेलं बघा, बोथ ॲप्रिसिएशन अँड द समरी कॅन बी रिटन विथ द हेल्प ऑफ पॉईंट्स गिवन इन प्रिव्हियस पोएम्स. तर जसे आपण अगोदरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये ॲप्रिसिएशनसाठी काही पॉईंट वापरले, तसेच काही पॉईंट आपल्याला समरी लिहिताना वापरायचे. आणि त्यासाठी आपण अगोदर ज्या कवितांची समरी लिहिलेली आहे त्यांचा संदर्भ आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर त्याचं उत्तर आपण अशा पद्धतीने लिहू. पहिला पॉईंट राहील आपला टायटल, शीर्षक. द टायटल इज परफेक्ट बिकॉज दॅट इज वॉट द पोएम इज अबाउट, बट इट इज मिस्टिफाईंग अँड फनी because we wonder how the nose and eyes which belongs on the same face can be opposed to each other, as the work of each quite different from the other. सेकंड पॉईंट आहे इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ. आता इंट्रोडक्टरी पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, अबाउट दी पोएम, कवितेबद्दल लिहायचं आहे, कवितेचा टाईप, प्रकार लिहायचा आहे, त्याची नेचर, स्वरूप लिहायचं आहे आणि टोन कशा पद्धतीची आहे. The poet at the very beginning explains why the title is apt by explaining there was an unusual disagreement between the nose and the eyes over the position of the spectacles. थर्ड पॉईंट आहे मेन बॉडी. मेन बॉडीमध्ये काय अपेक्षित आहे, सेंट्रल आयडिया ऑर जिस्ट ऑफ द पोएम, की कवितेची जी मध्यवर्ती कल्पना आहे किंवा कवितेचा जो काही गाभा आहे तो याच्यामध्ये अपेक्षित आहे. The roles of the lawyer and the judge are respectively allotted to the tongue and ear on account of their attributes, means functions in humans. The arguments made by the tongue are perfect and the verdict is given. Only that the decision is absurd as the very function of the spectacles is lost. फोर्थ पॉईंट आहे कन्क्ल्युजन. कन्क्ल्युजन म्हणजेच काय तर समारोप. आता याच्यामध्ये समारोपामध्ये आणखी काय काय येतं तर ओपिनियन्स, तुमचे मतं, तुमचे व्ह्यूज आणि तुम्हाला काय अपील करायचे, काय आवाहन करायचे, हे सगळं आपल्या कन्क्ल्युजनमध्ये येत असते. द पोएम रिमाइंड्स अस ऑफ टू थिंग्स. जस्टिस शुड बी टेम्पर्ड विथ ह्युमॅनिटी. डिसिजन्स based purely on rules of the law, book may end up being silly. Very often, the claim of possession is made by those who don't deserve it at all, and the deserving person is deprived of what is his. Even the legal system is tied up by rules, so it is for the judge to exercise his intelligence and discretion. तर या ॲक्टिव्हिटीबरोबरच ॲक्टिव्हिटी A4 आणि A5 या ठिकाणी पूर्ण झाल्या. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.